बेळगाव शहर आणि उपनगर परिसरात मंगळवारी दत्त जयंती निमित्त मंदिरातून दत्त दिगंबर दैवत माझे निघालो घेऊनी दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा सुमधुर गीत अभंगाचा जयघोष सुरू होता। त्याचबरोबर भजन पूजन अभिषेक गुरुचरित्र पारायण आरती महाप्रसाद पाळणा मंत्रपुष्प जागर आणि तीर्थप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते। तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचाही रेलचेलही होती। मंगळवारी दत्त जयंती असल्याने सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी दिसून येत होती। या निमित्ताने मंदिरामध्ये आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आल्याने ठिकठिकाणी भक्तिमय वातावरण तयार झाले होते। दत्त दर्शनासाठी मंगळवारी सर्वच मंदिरांमध्ये नागरिकांची गर्दी होती। शहरातील मारुती गल्ली दत्त मंदिरात सायंकाळी ह.भ.प. गिरीश जोशी यांचे प्रवचन झाले। हार्मोनियमवर बाबुळकर व तबल्यावर बोंद्रे यांनी साथ दिली। त्यानंतर सुवासिनींच्या हस्ते दत्त जन्मोत्सव पाळणा म्हणण्यात आला। पूजा महाआरती आणि महाप्रसाद रविवारी लघु रुद्राभिषेक करण्यात येणार आहे। केळकर बाग मंदिरातील पाळणा महाआरती करण्यात आली। मंदिराला फळांनी सजवण्यात आले होते। गोंधळी गल्ली येथेही दत्त मंदिराला सर्व प्रकारच्या फळांनी सजवण्यात आले होते। रामदेव गल्ली पार्किंग परिसर दत्त मंदिर नरगुंकर भावे चौक येथे जन्मोत्सवानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। सर्व भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला। दत्त मंदिर कलमेश्वर गल्ली अनगोळ कपिलेश्वर मंदिर आनंदनगर वडगाव दत्त गल्ली वडगाव माधवपूर वडगाव शांतीनगर टिळकवाडी महात्मा फुले रोड शहापूर आदी मंदिरातून दत्त जयंती उत्सवानिमित्त भाविकांच्या रांगा लावून दर्शन दिले जात होते। सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत मंदिरांमध्ये भजन प्रवचन आणि कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले होते। याच दरम्यान विशेषतः जन्मसोहळा आणि आरतीसाठी दत्त मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेले होते। कलमेश्वर गल्ली अनगोळ येथील दत्त मंदिरात मंगळवारी पहाटे काकड आरती अभिषेक भजन कीर्तन करण्यात आले। त्यानंतर दत्त जन्मोत्सवानिमित्त तीर्थ प्रसादाचे वितरण करण्यात आले। सायंकाळी स्वरगंधा म्युझिकल ग्रुपतर्फे भक्तिसंगीत कार्यक्रमही झाला। आदींचा विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। माझी